एवढ्या उन्हात भर दिवसा आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला सांगते. आणि हे बघा असं बांधून चाललो होतो, कारण का खरंच उन्हाच्या आया इतक्या लागत होत्या. आणि सकाळी सकाळी माझं पिल्लू आंबे तोडायला जाणार होतं आणि हे बघा त्याची तयारी. मग माझं पिल्लू गेलं आंबे तोडायला आणि आंबे तोडून आणले त्यांनी. आणि त्याच्यानंतर आता जायची तयारी. बॅग भरायला घेतली. माझी मम्मी म्हणत होती सगळं आवरून घे, तुला काय काय पाहिजे ते सांग, कारण का नंतर घाई होते आणि विसरून जातं सामान द्यायचं. आणि मग तिच्या जीवाला घोर लागतो की हे दिलंच नाही म्हणून मग मी आवरायला घेतलं. आणि पिल्लूही माझी मदत करत होता आणि त्याने बॅग भरून घेतली पूर्ण. आणि मम्मी डाळी देत होती, तुरीची, मुगाची, उडदाची, हरभऱ्याची. लसूण पण गावरान लसूण आहे म्हटली घेऊन जा. आणि 2 तुपाचे हे तूप पण मी मम्मीकडूनच घेऊन जाते. आणि तिचं असं चाललं होतं की किती डाळ पाहिजे ते सांग. आणि मी इथं असंच होतं माझं, तुझ्या मनावर किती पण दे. कारण का बॅग भरायची असं मनच होत नाही, ते विचार पण करावा असं वाटत नाही बॅग भरायचा. कारण का माहिती आहे बॅग भरलायचं म्हणजे आपल्याला आपल्या घरी जायचं. आणि हे बघा हे पिल्लूचं असं काही चाललं होतं गेम. तो रोज नवीन काहीतरी काढतो. आणि आम्ही जाणार होतो वास्तुशांतीला, म्हणून आम्ही भर दुपारी निघालो होतो. आणि हे बघा इतकं ऊन होतं, पण माझ्या मावशीच्या म्हणजे घरी वास्तुशांती होती म्हणून आम्हाला जायचं होतं चुलत मावशीच्या घरी. मग आम्ही असं काही तयार झालो आणि निघालो. खरंच खूप ऊन होतं, खूपच गरम हवा. माझे तर असे डोळे मी बंद करूनच घेतले होते खूप. आणि इतकी छान तिथं पूजा होती, छान जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही तिथून निघालो. हे बघा अशी पूजा होती तिथे. ही वास्तुशांतीची पूजा मला खरंच खूप छान वाटते. किती छान ते महाराज मांडून घेतात. आणि हे असं काहीतरी 2 BHK होता त्यांचा, 2 2 BHK. आणि मोठी बिल्डिंगच होती, अर्धं बिल्डरला आणि अर्धं असं त्यांचं होतं. आणि छान घर होतं. मग आम्ही तिथून निघालो. मग मम्मीला थोड्याशा मिरच्या आणि भाजीपाला वगैरे घ्यायचा होता. तिथून कढई लोखंडाची घेतली तिने आणि माझे पार्सलही तिथून घ्यायचे होते. आणि हे बघा मी हे मिशोवरून ऑर्डर केलं. सगळीकडे पसारा होतो ना म्हणून ते डबे ठेवायला आणि हे माठ ठेवायला पण ऑर्डर केलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला सांगा. बाय.